नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी प्रथमेश डोकेसर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. कारण की मी तुम्हाला आता अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे. पोलीस भरती संदर्भात नवीन पदं जे मागवण्यात आलेली आहेत. आणि ही आजची जी तारीख आहे ती 30 नोव्हेंबर तारीख आहे. आणि 30 नोव्हेंबर दिवशी आज मी तुम्हाला आजची जी पेपरला बातमी आलेली आहे ती तुम्हाला दाखवणार आहे. आणि ती कशा प्रकारे आहे आणि पोलीस भरती संदर्भात कशी पदं मागवत आणि मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षा जी आहे ती कधी होणार आणि महाराष्ट्राचा शपथविधी म्हणजे मुख्यमंत्री पदाचा शपथविधी कधी होणार ती देखील तुम्हाला सांगणार आहे. आणि पोलीस भरती संदर्भात जे विद्यार्थी पोलीस भरती करत असतील त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. कारण की नवीन वर्ष चालूमध्ये पोलीस भरती 100% होणार आणि किती पदांची भरती होणार ते देखील तुम्हाला सांगणार आहे. आणि रिक्त जागांची पदं जी आहेत आपल्याला ह्याच्या पाठीमागे आधीच माहिती होतं की ह्याच्या आधी एकदा पोलीस भरती निघाली होती. त्याच्या आधी अशीच बातमी आली होती की रिक्त पदांची माहिती मागवलेली आहे आणि तशाच प्रकारे नवीन पोलीस भरती निघाली होती. आणि आता देखील तशाच प्रकारे प्रक्रिया चालू झालेली आहे आणि रिक्त पदांची जी पदं मागवण्यात आलेली आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर आता तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे पोलीस भरतीची नवीन पदांची जागा मागवलेल्या आहेत आणि काय बातमी आलेली आहे ती देखील तुम्हाला वाचून दाखवतो. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ जर नवीन असाल तर शेवट पण बघा. तुम्हाला टायटलला दिसत असेल की कशा प्रकारे बातमी आलेली आहे. तर पोलिसांची रिक्त पदे भरण्यासाठी सरकारची काय योजना ही सरकारला हायकोर्टाने विचारलेलं आहे की नवीन पोलीस भरती कधी करणार आणि नवीन पोलीस भरतीमध्ये किती पदं रिक्त आहेत आणि संपूर्ण यादी मागवण्यात आलेली त्यानुसारच पोलीस भरतीच्या जागा ठरणार आहेत. तर माझ्या अंदाजाने पोलीस भरती जागा जी आहे ती 20,000 जागा असणार आहेत पोलीस भरतीच्या. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगत आहे की नागपूर शहर म्हणजे नागपूरमध्ये ही पदं मागवण्यात आलीत. कारण की एका जिल्ह्याच्या हळूहळू पदं मागवण्यात यायला लागलेली आहेत. नागपूर शहर पोलीस विभागामध्ये विविध श्रेणीतील 447 पदं रिक्त आहेत. पदे तातडीने भरणे आवश्यक आहेत. याशिवाय विभागाला 391 नवीन पदांची गरज आहे. म्हणजे नागपूरमध्ये फक्त 447 पदं रिक्त आहेत आणि आणखी नागपूरमध्ये 471 पदं नवीन पोलीस अंमलदाराची म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल यांची पदं भरण्याची माहिती सांगितलेली आहे. आणि उच्च न्यायालयाने त्यांना आदेश दिलेले आहेत की लवकरात लवकर या पदांची पडताळणी करा आणि किती पदं रिक्त आहेत याची पूर्णपणे टोटल करून सादर करा. आणि संपूर्ण आता 5 डिसेंबरला आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी आहे आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार आपल्याला लवकरच कळेल. आणि त्यानुसार मी तुम्हाला सांगत आहे की पदं जी किती मागवण्यात आलेली आहे आता एकेका जिल्ह्याचं चालू झालेलं आहे. म्हणजे कमीत कमी प्रत्येक जिल्ह्यानुसार 1,500 जर पदं मागवली तर एकूण पदं ते 20,000च्या आसपास जायची शक्यता आहे. तर तुम्हाला सांगत आहे की नागपूर शहरासाठी एकूण 700 पदांची भरती करण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी ही बाब लक्षात घेतली आहे. शहरातील रोडवरील खड्डे घाणप्रतक अपघातासाठी कारणीभूत ठरत असल्यामुळे जास्तीत जास्त पोलीस फौजफाटा तिथं उपलब्ध करण्यासाठी नागपूर शहरानं तिथं पावलं उचलण्यात येत आहेत. तर एकूण पदं किती रिक्त आहेत आणि किती मंजूर झालेली आहेत मी तुम्हाला सांगत आहे की सहाय्यक पोलीस आयुक्त 20 पदं मंजूर झालेली आहेत नागपूर शहरासाठी. त्यानंतर पोलीस निरीक्षक 137 पदं रिक्त आहेत आणि ती देखील मंजूर झालेली आहेत. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक 147, त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक 422, पोलीस कॉन्स्टेबल 5,592 ही फक्त नागपूर शहरासाठी पदं जी आहेत ती रिक्त आहेत असं सांगण्यात आलेलं. पण याचे पदं किती मंजूर होणार हे देखील आपल्याला माहीत नाही. पण जास्तीत जास्त पदं जी आहेत ती नागपूर शहरासाठी 5,492 ही पदं मी कुठली फेक सांगत नाही, ते आपल्याकडे प्रूफ आहे. आणि संपूर्ण बातमी तुम्हाला दाखवतो का पुराव्यासकट ही पूर्णपणे कालचीच बातमी आज पेपरला आलेली आहे. आणि पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्त्वाचे अपडेट देण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल काढलेलं आहे. त्यामुळे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगत आहे पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी. त्यानंतर पोलीस अंमलदार 210 अशा प्रकारे पदं जे आहेत मागवण्यात आलेत. आणि नवीन पोलीस भरती कधी करणार हे देखील हायकोर्टानं प्रश्न विचारला आहे. तर सदर न्यायालयाने सांगितलं की नवीन पोलीस भरती नवीन चालू वर्षामध्ये होण्याची शक्यता आहे आणि लवकरात लवकर ती पोलीस भरतीची प्रक्रिया करून टाकावी असं न्यायालयाने आदेश दिलेला आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही पोलीस भरती तयारीत लागत असाल तर पोलीस भरती तयारीत लागा. ग्राउंडची तयारी थांबवली असेल तर ग्राउंडची तयारी चालू करा. कारण की नवीन वर्षाचं येत आहे 2025. नवीन वर्ष आल्यानंतर लगेच नवीन सरकार देखील आलेलं आहे. नवीन सरकार आले त्याच्यामुळे नवीन पोलीस भरती 100% होणार आहे. आणि मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षा जी आहे ते डिसेंबर महिन्यामध्ये होईल. फक्त त्याची तारीख जी आहे ती पुढे वाढण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्यामध्ये 100% मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षा होणार आहे. कारण की महाराष्ट्राचा शपथविधी जे आहे ते 5 डिसेंबरला होणार आहे. त्याच्यामुळे पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता कमी आहे. मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षा जी आहे ते दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर मुंबई पोलीस भरतीला तुम्ही क्वालिफाय झाला असाल लेखी परीक्षेसाठी तर तुम्ही लेखी तयारी चालू करा. कारण की
लवकरात लवकर तुम्हाला अपडेट येऊन जाईल. नवीन पोलीस भरती 100% होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल नवीन असाल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा, कारण की अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजपर्यंत सांगत आलो नाही, इथून पुढे देखील सांगत राहणार आहे. त्याच्यामुळे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.